श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो थेट श्री स्वामी समर्थांच्या कृपेपर्यंत घेऊन जात आहे. हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा विषय आहे आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय. होय, जर तुमच्या जीवनात सतत अडचणी येत असतील, कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण सगळे संसारात जगत असताना अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी, दुःख यांना सामोरे जावं लागतं. कधी आर्थिक संकट, तर कधी घरात भांडणं, कधी आरोग्य समस्या, तर कधी मानसिक ताण, आणि सर्वात मोठं म्हणजे काहीच कारण कळत नाही, पण त्रास सुरूच असतो. अशा वेळेस आपण काय करतो? आपण वेगवेगळे उपाय करतो. कोणीतरी सांगितलं म्हणून बंधू लोकांकडे जातो, तंत्रमंत्र करतो, पण त्यातून आपल्याला समाधान मिळतं का? तर नाही, उलट नुकसानच होते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा रामबाण उपाय जो स्वतः श्री गुरु दत्तांचा आशीर्वाद आहे, आणि तो उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नाही, हा एक 5वा वेद मानला जातो. या ग्रंथात श्री दत्तावतारांचे चमत्कार, गुरूंचे महत्त्व आणि जीवनाचा खरा मार्ग सांगितला आहे. जेव्हा आपण श्रद्धेने आणि भक्तीने गुरुचरित्र पारायण करतो, तेव्हा आपल्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात, मार्ग सापडू लागतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु आपल्याला स्वतः मार्ग दाखवतात. आजकाल अनेक लोक म्हणतात, आमचं काहीच जमत नाही, सतत अपयश येत आहे, घरात शांतता नाही आहे. पण त्याचं एक मोठं कारण आहे. आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतेला विसरलो आहोत. पितृदोष त्रास देत आहे, वास्तुदोष, भूमिदोष, वाईट शक्तींचा प्रभाव, हे सर्व आपल्याला जाणवतं. मित्रांनो, हे सगळं दूर करण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाऊ नका. फक्त एकदा श्रद्धेने गुरुचरित्र पारायण करून पहा. पारायण केल्यावर काय लाभ होतात? तर पितृदोष निवारण होते, मानसिक शांतता मिळते, घरात सुख समाधान नांदते, पती पत्नीमध्ये वाद कमी होतात, संतती समस्या दूर होतात, नकारात्मक शक्ती दूर होतात, आणि सर्वात मोठं म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थांची कृपा मिळते. मित्रांनो, एक विशेष गोष्ट आहे, जर तुम्ही मंत्र संपुट लावून पारायण केलं तर प्रत्येक ओवीसोबत हजारो वेळा मंत्र जप होतो आणि पुण्यफळ अनेक पटीने वाढतं. आता एक महत्त्वाची माहिती म्हणजे बुधवारी 9 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये श्री गुरुचरित्र सप्ताह आयोजित केलेला आहे. जर शक्य असेल तर आपल्या जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन पारायण करा, नसल्यास घरी बसूनही करू शकतो. लक्षात ठेवा, सामूहिक सेवेचे फळ अनेक पटीने मिळते, आणि मनापासून केलेली सेवा कधीच वाया जात नाही. शेवटी एकच सांगते, भक्ती, मुक्ती आणि परमार्थ जे जे तुमच्या मनात आहे ते सर्व पूर्ण होतं. फक्त एकदा गुरुचरित्र ऐका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.